कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिट देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये। त्यामुळे आता हे निश्चित सांगतो की आता तर मी काम करतोच आहे आणि ते करणारच आहे। पण हे सगळं आपण जर बघितलं तर ज्याचा मी उल्लेख केला की देशामध्ये ज्या प्रकारे मोदीजींना जनतेने समर्थन दिलं आणि तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं आणि त्याच वेळी ओरिसामध्ये आपलं सरकार येणं, आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचं सरकार येणं, अरुणाचलमध्ये आपलं सरकार येणं, या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे काय सांगतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काल मोदीजी बोलले, काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतात। विजयाचा नरेटिव्ह तयार करणाऱ्याची बोलती एकाच वाक्याने बंद झाली की त्यांना 3 निवडणुका मिळून जेवढे सीट मिळाल्या त्यापेक्षा जास्त, म्हणजे 14ला, 19ला आणि 24ला 3 निवडणुका मिळून त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणुकीमध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि अख्ख्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या। आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्रामध्ये देखील मी ज्याला पॉलिटिकल अर्थमॅटिक म्हटलं ते का महत्वाचं आहे तर